जय भारत. मी अमरीन खान. औरंगाबाद अपडेट्स UCN TV चॅनलमध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध कार्यकर्त्यांचा यावेळी पक्षात प्रवेश. सत्ताधारी व विरोधकांना मराठ्यांना आरक्षण द्यायचे तर मग अडचण काय, बाळा नांदगावकर यांचे प्रतिपादन. राहुल गांधी रावण नसून गरीब जनतेचे आहेत राम, काँग्रेसचे भाजपा विरोधात जोरदार निदर्शन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. बहुजन समाज जोडो हे अभियान त्यांच्या पक्षातर्फे सुरू आहे. शहरात या अभियानाची सुरुवात भडकलगेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांच्या उपस्थितीत तसेच शहर अध्यक्ष आदित्य वाहोल यांच्या नेतृत्वात विविध कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजित पवार हे विधान परिषदेत आमच्या आमदारकीसाठी विचार करतील असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. एकतर औरंगाबादमध्ये येण्याचे कारण म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा वर्धापन दिवस हा 3 ऑक्टोबर रोजी साजरा झाला आणि आमच्या पक्षातर्फे म्हणजे RPI खरात पक्षातर्फे हा वर्धापन दिन आम्ही पुण्यामध्ये प्रथम साजरा केला. या निमित्ताने आम्ही वर्धापन दिनानिमित्त आम्ही पुणे शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वर्धापन दिनानिमित्त बहुजन समाज जोडो अभियान राज्यामध्ये आम्ही पुण्यापासून सुरुवात केलेला आहे. याची सुरुवात आज दुसरं शहर हे औरंगाबाद शहर आहे. आज आम्ही औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो भडगल गेट येथे पुतळा आहे या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज आम्ही औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये बहुजन समाज जोडो अभियान वर्धापन दिनानिमित्त राबवण्यात आम्ही येणार आहे. या निमित्ताने मी आज औरंगाबाद शहरात आलेलो आहे आणि हा उपक्रम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की हा पक्ष सर्व जाती धर्माचा झाला पाहिजे. यासाठी आम्ही आणि आमच्या खरात पक्षाचे सर्व कार्यकर्ते राज्यभर घराघरात जाऊन आणि वाड्या वस्त्यावर जाऊन RPI पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आले पाहिजे यासाठी त्यांना या पक्षाची भूमिका स्पष्टपणे घराघरात जाऊन समजून सांगणार आहे. औरंगाबादचा प्रश्न एकतर असा आहे, औरंगाबादचा पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. औरंगाबादचा लाईटचा सुद्धा प्रश्न अत्यंत मोठा आहे. RPIचे खरात गटाचे कार्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये हे सर्व नागरिकांना 24 तास मिळावं यासाठी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नक्कीच आंदोलनाची भूमिका घेतील, आंदोलन करतील आणि राज्य सरकारचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना समक्ष भेटून मी औरंगाबाद येथील जनतेला पाणी 24 तास मिळावं आणि लाईट 24 तास मिळावी त्याच्यासाठी मी स्वतः त्यांची भेट घेऊन त्यांना मी मागणी करणार आहे. एकतर त्याविषयी आमचं असं मत आहे की औरंगाबाद जे नाव होतं त्याला काही कुणी विरोध केला नव्हता, परंतु काही संघटनेची इच्छासुद्धा होती की संभाजीनगर व्हावं. त्यामुळे आमची भूमिका तरी RPI खरात पक्षाची अशी आहे की मध्यंतरी आम्ही तर असं मागणी केली होती की अशी आमची म्हणजे इच्छा आहे की कोणत्याही शहराचं नाव बदलण्यात येतं कामा नये, जे जुनं शहराचं नाव आहे तेच ठेवा. परंतु जर काही लोकांची म्हणजे जास्तीत जास्त समाजाची किंवा लोकांची मागणी जर असेल तर त्याचासुद्धा विचार केला तर काही हरकत नाही, हे सुद्धा आमचं मत आहे. संभाजी महाराजांचं नाव आहे तर ती सुद्धा चांगलीच गोष्ट, त्याचंसुद्धा आम्ही स्वागतच करतोय. नाही, मुळात गेल्या कित्येक वर्षापासून ही मागणी आहे. विशेष समाजाची नाही तर औरंगाबादमधील जनतेची जी मागणी होती त्यामुळे त्यांनी ते तयास लावून ते काम केलं असावं. परंतु याच्यामध्ये मला तर काही राजकारण दिसत नाही, कारण संभाजी महाराजांचं फार मोठं योगदान भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी आहे. त्यामुळे राजकारण काय विषय त्यामध्ये येतच नाही. पहिली गोष्ट एक तर आमचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष गेल्या 10 वर्षापासून आहे. आत्ताच अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सत्तेमध्ये सामील झालेला आहे. त्यामुळे नक्कीच आम्हाला खात्री आहे की पहिल्यांदा राज्य पातळीवर आम्हाला नक्कीच विधान परिषद मला स्वतःला मिळेल ही मी खात्री बाळगतो आणि ही आशा पण बाळगतो की नक्कीच मला मिळेल. आणि जर शहर पातळीवर जर अभ्यास केला
तर येणाऱ्या ज्या महानगरपालिका निवडणूक आहे, ज्या भागामध्ये आमच्या RPI खरात पक्षाचं चांगलं काम असेल, चांगला आमचा उमेदवार असेल, नक्कीच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी महायुतीमधून कमीत कमी चार तरी तिकीट आम्ही मागण्याचा, 4 जागा तरी मागण्याचा पूर्णपणे प्रयत्न करूया. नाही, मुळातच आम्ही राज्य पातळीवर आदरणीय अजितदादा पवार यांची, पवार साहेबांची जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाबरोबर आहे गेले 10 वर्षापासून. आजही आम्ही त्यांच्याबरोबर आहे, येणाऱ्या काळात सुद्धा त्यांच्याबरोबर राहणार. कारण आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी जरी या जरी या सरकारमध्ये सामील झाले असले तरी त्यांनी स्वतः सांगितले की मी फुले शाह आंबेडकर यांच्या विचारावर काम करणारा नेता आहे, हे स्पष्ट त्यांनी क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे फुले शाह आंबेडकरांचा विचार मांडत असल्यामुळे आणि आदरणीय अजितदादा पवार हे राज्याचा विकास जोरदारपणे करत असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर आहे आणि कायम राहणार आहे, पुढे सुद्धा राहणार आहे. आणि त्यांच्याच पक्षाला आम्ही महायुतीच्या माध्यमातून औरंगाबाद शहरामध्ये आम्हाला 4 जागा मिळाव्यात ही मागणी आम्ही त्यांना भेटून समक्ष करणार आहोत. आता तुम्ही शरद पवारचा 2-3 वेळ नाव घेतलेलं आहे, म्हणजे तुम्ही शरद पवार गटमध्ये आहे का अजितदादा गट? मध्यंतरीच मुंबईमध्ये मला ज्यावेळेस पत्रांनी प्रश्न विचारले की तुम्ही कोणत्या नेमका गटात आहेत, मी स्पष्टपणे क्लिअर केले की आम्ही आदरणीय अजितदादा पवार यांच्यासोबत आहे. आदरणीय अजितदादा पवार साहेबांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमचा पक्ष RPI खरात पक्ष हा आहे. हे मी मला याच्यामध्ये काही कन्फ्युजन दिसत का? म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे आता लोक पण, जनता पण कन्फ्युज आहे की राष्ट्रवादी कोणाला म्हणजे पक्ष कोणा जवळ आहे, शरद पवार जवळ आहे का अजितदादा? आज मला वाटतं मुळात ते निवडणूक आयोगामध्ये सुनावणी आज होणार आहेच दुपारी असं समजते. तर तो निर्णय निवडणूक आयोग घेईल आणि पक्षाचे शेवटी कोणाजवळ आहे किंवा नाही आहे हा निर्णय निवडणूक आयोग घेत असतो. त्यामुळं हा निर्णय तोच घेतल्यानंतर समजेल नेमकं कोणाजवळ पक्ष आहे. परंतु मी एवढं सांगू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र राज्यातील हे आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याबरोबर आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की आदरणीय अजितदादा पवार साहेबांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्ष आणि चिन्ह मिळेल, ही मला खात्री आहे. एकतर भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालतो. त्यामुळं ज्या पक्षाला काय करायचं तो त्याचा अधिकार असतो. त्या पक्षाबद्दल माझ्यासारख्या पक्षाच्या एका अध्यक्षांनी कमेंट करणंच पहिली गोष्ट. मला काय ते म्हणजे ते त्यांचा जो पक्ष आहे त्यांनी कसा चालवायचा ते मी काय त्यांना सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांचा जो त्यांनी पक्ष चालवला आहे तो त्यांच्यानुसार ते चालवतात आणि आमचा पक्ष आहे तो आम्ही आमच्या विचारानुसार चालवतो. माझा प्रश्न असा आहे की हे राजनीती तुम्ही कसं बघतात? म्हणजे 2 गट जे होतात म्हणजे याच्यामध्ये एक मोठी राजनीती आहे, त्याच्या आतमध्ये काय? शेवटी भारत देशामध्ये लोकशाही आहे. ज्या आमदारांना, ज्या खासदारांना, ज्या नगरसेवकांना ज्याला पाठिंबा द्यायचा आहे तो त्याला देऊ शकतो असं आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये आपण वावरतो. त्यामुळे लोकशाहीमध्ये ज्याला जे वाटतं तो करतो आणि भारतामध्ये लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला समान अधिकार दिलेला आहे. ज्याला जे पडतो तो करत असतो त्याच्या भूमिकेतून. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला कोणाच्या हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे त्यामुळे हे काय आम्ही काही सांगू शकत नाही. त्यांचं ते येणाऱ्या काळामध्ये एकतर मी कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये आपण फार जोरात संघटन निर्माण करत आहोत. तसंच औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद शहर हे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात RPI खरात पक्षाचा बालेकिल्ला हा माझ्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन, वाड्या वस्त्यावर जाऊन डॉक्टर बाबासाहेबांचा रिबन पक्ष आणि झेंडा हा घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी प्रयत्न करावा असं मी त्यांना आज आदेश दिलेले आहेत. आणि त्या रीतीने ते येणाऱ्या काळात तुम्हाला ते काम दिसेलच. आणि बाबासाहेबांचा पक्ष आज सर्व जाती धर्मांना घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये निळा झेंडा हा औरंगाबाद महानगरपालिकेवर कसं फडकवता येईल हा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच विधानसभेवर कसा फडकवता येईल निळा झेंडा आणि लोकसभेवर निळा झेंडा कसा फडकवता येईल आणि दलित, शोषित, वंचित समाजाला कसा न्याय देता येईल RPIच्या माध्यमातून यासाठी सुद्धा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. हे आपण आम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो. मनसे नेता बाळा नांदगावकरांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. जर आरक्षणामुळे कुठल्याही समाजाचे भले होत असेल तर ते सरकारने दिले पाहिजे अशी ठाम भूमिका नांदगावकरांनी पत्रकार परिषदेत मांडली. छत्रपति संभाजी नगर जो है वो हम लोग लोकसभा इलेक्शन लड़ने वाले हैं और इसलिए मैं जांच पड़ताल करने यहाँ पे आया हूँ. 2 दिन मुझे हुआ है और 2 दिन में हूँ और 2 दिन में पूरे जो 6 मतदार संघ है संभाजी नगर, पूर्व, पश्चिम, मध्य, उसके बाद कन्नड़, गंगापुर और वैजापुर, वो 6 मतदार संघों में मैं खुद जाके वहाँ के लोगों को, मेरे कार्यकर्ताओं को मिलके
फैक्चुअल पोजीशन क्या है, वास्तवता क्या है, वस्तुस्थिति क्या है, वो मैं देखना चाहता हूँ और उसके बाद में उसका पूरा अहवाल मेरे हाईकमांड को मुझे देना है। क्या परिस्थिति है शहर की? तो हालत बहुत खराब है और आगे कैसा एजेंडा रहेगा आपका इलेक्शन में? हम तो विकास के एजेंडे पे ही जाते हैं, मगर अभी इस देश को आदत लग चुकी है भावनिक, जाति पाति, धार्मिक, सब क्या कर सकते हैं। इससे पहले एमआईएम को चुनकर दिया था इस मतदार संघ में, लोकसभा में एमआईएम को चुनकर दिया था यहाँ की जनता ने। हाँ, तो उसके लिए कैसी फाइट रहेंगी, आपका नियोजन कैसा रहेगा? नहीं, मुझे लगता है कि देखो अभी के इम्तियाज जलील साहब यहाँ के मेंबर ऑफ पार्लियामेंट है, इसके बाद पहले कई बार सम्मान्य चंद्रकांत खैरे जी थे, इम्तियाज जलील साहब भी जो चुन के आए 6-8-10 हजार मतों के कुछ वोटों से आए हैं चुन के, तो इसका मतलब यहाँ भी फाइट होती है। मगर जहाँ तक मैंने यहाँ देखा हूँ तो हमेशा ये हिंदू मुसलमानों के बेस पे यहाँ की इलेक्शन होती है। मुझे लगता है कि लोगों ने अपना हकीकत में ख्याल कौन रखता है, कौन सी पार्टी अपने लिए, अपनी समस्याओं के लिए, अपने लोगों का भला करने के लिए देखती है, वो सोचना चाहिए। पर आजकल वो नहीं देखा जाता है, उसको मैं कुछ नहीं करता हूँ। आने वाले इलेक्शन में आपको क्या लगता है, नामांतर मुद्दा रहेगा या विकास रहेगा? मुझे हम तो विकास लेके जाने वाले हैं, जैसे सामने से रहेगा वैसा हमारा सामने रहेगा। आप धार्मिक रंग रूप देंगे तो हमारा धार्मिक रंग रूप आएगा, आप विकास का रंग रूप देंगे तो हमारा विकास का रंग रूप आएगा, आप जाति पाति का रंग रूप देंगे तो उसके ऊपर मेरी हाईकमांड सोचेगी। इसमें अलायंस में जाएंगे सर आपके? अब तक तो नहीं सोचा हूँ अलायंस में जाने का, क्योंकि हमारी एकला चिलोरी की भूमिका पहले भी थी, आज भी और कल भी रहेगी। दोनों भाई वापस से एक बार आएंगे ऐसा लगता है क्या? महाराष्ट्र में जो नहीं, कैसे आ सकते हैं? मुझे तो नहीं लगता आ सकते, क्योंकि उद्धव साहब अभी कांग्रेस के साथ गए हैं, बीजेपी ने एनसीपी के साथ गए हैं, उनकी विचारधारा पता नहीं उनकी क्या विचारधारा उनके पास है। हमारी क्लियर कट विचारधारा है महाराष्ट्र का विकास, मराठी मानुस, हिंदुत्व, महाराष्ट्र पे प्रेम करने वाला कोई भी जात धर्म का हो, उस सबका विकास करना ये हमारा आइडियोलॉजी है। माइनॉरिटी को भी आप प्राधान्य देंगे? माइनॉरिटी क्यों नहीं देंगे? आने वाले माइनॉरिटी कोई हमारी दुश्मन थोड़ी है, दुश्मन थोड़ी हमारी माइनॉरिटी। सर, नांदेड़ में दिन को एक लोक प्रतिनिधि टॉयलेट साफ कराने के लिए कहते हैं, तो गलत है, मुझे तो लगता है उसका मुझे खेद है, मुझे ठीक नहीं लगता है वो बात। जिस तरह महाराष्ट्र में समीकरण है, सियासी समीकरण, आप उसे किस तरह देखते हैं? नहीं देखो, मैं किस तरह देखता हूँ इससे मतलब नहीं है, लोग किस तरह देखते हैं ये बहुत मायने रखते हैं, और लोगों को ये कोई बात अच्छी नहीं लगी, इसका मतलब हमें भी अच्छी नहीं लगी। देश की परिस्थिति पर आप क्या कहेंगे? जिस तरह अहिंसा हो रही है, कहीं जगह पर विकास नहीं दिखाई देता है। मुझे लगता है विकास भी हो रहा है, नहीं हो रहा है ऐसा नहीं है, महंगाई भी दिन में विकास भी हो रहा है, महंगाई तो है ही, कल भी थी, आज भी और कल भी रहेगी, ऐसा मुझे लग रहा है। जहाँ तक जिस तरह पेट्रोल डीजल के दर बढ़ रहे उससे होने वाला है, मगर उसके साथ जो धार्मिक रंग रूप दिया जा रहा है वो मुझे ठीक नहीं लग रहा है। प्रकाश जावड़ेकर ने कहा है कि दिवाली के बाद और चुनाव से पहले कुछ बड़ी हिंसा हो सकती है पूरे देश में। पता नहीं, मैं कोई ज्योतिषी नहीं हूँ, अभी जो पॉलिटिकल आदमी है उसको कुछ पता होगा, मैं कैसा बता सकता हूँ? जो वो कल क्या होने वाला इतना मैं दृष्टा नेता नहीं, मैं कार्यकर्ता आपको आपके जैसा। शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुल गांधी यांच्यावर भाजपाकडून केलेल्या ट्विटर पोस्टच्या विरोधात शहरातील पक्ष कार्यालय गांधी भवन येथे जोरदार निदर्शने करण्यात आली। या पोस्टरवर राहुल गांधी यांना रावणासारखे दाखवण्यात आले। सबसे पहले मैं ये भाजपा और हुकूमशाही सरकार का निषेध करता हूं। हमारे नेता राहुल गांधी के बारे में जो उन्होंने रावण की उपमा दी है, ये रावण कौन है ये देश जान चुका है। 9.5 साल में महंगाई बढ़ गई है, भ्रष्टाचार बढ़ गया है, लोग परेशान है, नफरत की राजनीति ये भाजपा सरकार कर रही है। मोदी जी नफरत फैला रहे और हमारे नेता राहुल गांधी मोहब्बत की बात करते हैं। मोहब्बत की दुकान उन्होंने इस देश में खोली है और भारत जोड़ो की यात्रा के इस निमित्त से उन्होंने लोगों को जोड़ा है। और मोदी जी सिर्फ प्रदेश घूम रहे हैं और लोगों से मिल रहे हैं, और अदानी अंबानी जैसे लोगों से मिलते हैं। और कांग्रेस गरीबों के साथ है, कांग्रेस आम जनता के साथ है और भाजपा गरीबों के साथ नहीं है। आने वाले 2024 में भाजपा को जनता इस देश से हकालने के लिए तैयार है। या केंद्रातल्या सरकारबद्दल
आणि वारंवार राहुलजीची बदनामी करणाऱ्या या भारतीय जनता पक्षाच्या बद्दल आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी राज्यभर या पद्धतीचा आदेश काढला की सगळ्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातल्या आपापल्या जिल्ह्यामध्ये एक आंदोलन या पद्धतीचं करा, या पद्धतीचं आंदोलन करा की या केंद्रातल्या सरकारला जनतेसमोर उघडं पाडा आणि सांगा की यांच्यामध्ये जी सत्तेची मस्ती आणि सूज आलेली आहे त्याच्यावर एक इंटेलेक्च्युअल सुशिक्षित या देशाचं नेतृत्व करणारा, सगळ्यात जास्त मोठी पदयात्रा काढणारा, सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा आणि गरीबातल्या गरीब आजी आजोबाला कवटाळून त्यांची कामं करणारा एक नेता म्हणून राहुलजीची छबी, राहुलजीची प्रतिमा आता दिवसेंदिवस त्यांच्या डोळ्यात भरायला लागली आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकते की एवढी मोठी भारत जोडो यात्रा केल्यानंतर आता आपलं काही खरं राहिलेलं नाही. आणि मग अशा पद्धतीने त्यांना काल परवा त्यांचे फोटो विद्रूप केले आणि रावणाची उपमा त्याला दिली आणि म्हणले हे रावण आहे आणि भारत आता धोक्यात आहे. अरे दादा, जर रावण असते तर यांनी अदानी अंबानीशी हस्तांदोलन केलं नसतं. अदानी अंबानीशी हस्तांदोलन कोणी केलं? नरेंद्र मोदींनी केलं. आणि आमचे राहुलजी कोणाशी हस्तांदोलन करताय? आमच्या एका गरीब आजीशी, आमच्या एका गरीब आजोबाशी. हा फरक आहे दोन्ही मधला. आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, आपल्या मार्फत जनता जनार्दनाला सांगितलं पाहिजे की ज्या पद्धतीने अघोषित आणीबाणी जाहीर केलेली आहे तिकडे सुप्रीम कोर्ट न्यायालय अडचणीत आहे, तिकडे निवडणूक आयोग अडचणीत आहे, प्रत्येक राज्याचा राज्यपाल अडचणीत आहे. अशा पद्धतीने काम करणाऱ्या या सरकारचा आता कुठेतरी निषेध केला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे. जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी आम्ही दोघंही आणि या आपल्या शहरातले आणि ग्रामीण मधले सगळे कार्यकर्ते यांच्या वतीने आम्ही आज केंद्रातल्या सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो. मनसेचे जे नेते आहे बाळा नांदगावकर यांनी राहुल गांधी यांची स्तुती केलेली आहे, काय सांगणार आपण? ते खरं आहे जे बोलले ते. स्तुती करण्याचा माणूस सहजासहजी कोणाची स्तुती करत नसतो आणि राजकारणात तर कोणीच मुळी स्तुती करत नाही दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची. पण ते बाळा नांदगावकर याच्यामुळे बोलले की हे शिकलेले राहुल गांधी, इथं शिकलेला माणूस लागतो देशाचा कारभार चालवायला, म्हणून त्यांनी स्तुती केली. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा औरंगाबाद अपडेट UCN TV चॅनल. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. फर्दापूर तालुका सोयगाव येथे अनंतश्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे फर्दापूर येथे स्वस्वरूप संप्रदाय यांनी आयोजित केले होते. यावेळी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुकांचे पूजन करण्याचं यजमानपद उद्योजक मनोज पवार व उद्योजिका उर्मिला मनोज पवार यांना मिळाले. यावेळी अनंतश्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतर मुद्दा सध्या मुंबई हायकोर्टात सुनावणीस आहे. आज कोर्टाकडून औरंगाबाद उस्मानाबाद मुद्द्यावर सुनावणीकरिता तारीख दिली होती. त्यानुसार कोर्टाने विविध बाबींवर चर्चाही केली. 12 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद नामांतर विषयावर कोर्टाने पुन्हा सुनावणी ठेवली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नामांतर मुद्द्यावरून आमरण उपोषणात बसलेले औरंगाबादचे रहिवासी सय्यद उबेद इनामदार व पैठणचे रहिवासी सय्यद अंजार कादरी यांनी काही काळाकरते आमरण उपोषण स्थगित केले आहे. 15 सितंबर के औरंगाबाद और उस्मानाबाद के जो नामांतर के वास्ते में हम यहाँ पे उपोषण के लिए बैठे थे, वो एक्चुअल 15 सितंबर के GR को ख़त्म करने के लिए हम जो तो यहाँ पर बैठे थे. मसला ऐसा हुआ कि 15 सितंबर के बाद औरंगाबाद और उस्मानाबाद के लिए एक रिट पिटिशन और एक PIL जो तो दाखिल की गई. कहाँ पर? बॉम्बे हाई कोर्ट में. तो उसकी वजह से वो चीज़ जो तो प्रलंबित हो गई, वो कोर्ट के अंदर अधीन चले गई और अभी वो जो तो शासन के मतलब ये GR को वापस लेना, आगे बढ़ाना, घटाना, ये जो तो ना शासन के अधीन हो गया, ना रहा, ना प्रशासन के अधीन रहा. इसलिए अभी कोर्ट मैटर होने की वजह से अभी इसके जजमेंट जो तो जैसी कोर्ट का आता है उसके ऊपर जो तो ये आगे की जो भी जजमेंट कोर्ट देगा उसको जो तो माने. हमारा जो तो आंदोलन अभी टेम्पररी यहाँ पर ख़त्म हुआ सब बड़ों की बोलने के मुताबिक. अब रहा सवाल आगे के आंदोलन का. अगर निर्णय अगर कभी किसी भी सूरत में अगर हमारे खिलाफ अगर रहा तो हमारा आंदोलन ये जारी रहेगा. और हम अब अभी तो हमने बहुत शांतितापूर्वक जो तो ये आंदोलन को किया.
आगे हमारा आक्रामक भी हो सकता। हमारी डिमांड थी कि भाई मुख्यमंत्री ने जो 15 सितंबर के रोज जो गैजेट जो जारी किया था उसको वापस लेना चाहिए, ये हमारी डिमांड थी। चूंकि शिंदे सरकार को सरकार से आपकी डिमांड थी ना? हाँ, शिंदे सरकार से हमारी डिमांड थी। चूंकि ये 15 सितंबर के बाद और 2 पिटीशन दाखिल हो जाने की वजह से ये जो तो अब न्यायालय में चले गया, ये प्रकरण जो तो न्यायालय प्रविष्ट हो गया। और दूसरी बात ये कि शासन के और इसके जो तो बाहर हो गया, ऐसा जो तो बोलना है। आपको जो समर्थन मिल रहा था लोगों का, उसको देख के तो नहीं प्रशासन हरकत में आया? जाहिर सी बात है, हमारे को थैंक यू सर। हाँ, जाहिर सी बात है। पूरे औरंगाबाद के लोगों के लिए आपका क्या मैसेज है? हमारा औरंगाबाद जो आने की तैयारी में थे, जो आने वाले थे, आज जुमा था। नहीं, हमारे को बहुत सारा रिस्पांस मिला अल्हम्दुलिल्लाह। और रिस्पांस मिलने के बाद और बहुत सारे लोगों का जो तो समर्थन मिलने के बाद जो तो प्रशासन को दबना पड़ा, और दबकर जो तो उसको जो हकीकत जो बात है वो उनको ये हमारे सामने लाना पड़ी एक पत्र के जरिए। और उसके अंदर एक बात को जो तो ऑब्जर्व करने की जरूरत है कि शासक बड़ा नहीं है, न्यायालय बड़ा है। महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी याचे सुपर स्पेशालिटी बिल्डिंगचे खासगीकरण करू नये या महत्त्वाच्या मागणीकरिता मागणीचे निवेदन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। याबाबत आयटकचे कॉम्रेड अभय टाकसाळ यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली। 11 जिलों का भार जिस घाटी पर है, ऐसे घाटी हॉस्पिटल में 150 करोड़ रुपया खर्चा करके आपकी और मेरे टैक्स से जो पैसा सरकारी तिजोरी में जमा हुआ, ऐसे 150 करोड़ रुपया से जो यहाँ पर बिल्डिंग की गई, ये महाराष्ट्र की पहली सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल है। क्या उस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल का प्राइवेटाइजेशन करने का फैसला शिंदे, फडणवीस और अजित पवार ने लिया है। इसका हम विरोध करते हैं। ये हमने उनको संभालने के लिए भी नहीं दिया, वो गुवाहाटी को भाग के गए और वहां से सरकार बना के आए। ये हमारी सरकार नहीं है, लोगों ने बनाई हुई सरकार नहीं है, उन्होंने अपने अपने बना ली। तो ऐसी गैरकानूनी सरकार ने हमारी जो मकान है वो बेचने का फैसला किया है। हमने हमारा मकान बेचने को नहीं निकाले हुआ है। हमारे घाटी में उनकी दुकान नहीं चलेंगी, ये बोलने के लिए हम आए हुए थे यहाँ पर हमारे डीन साहब ने हमको घर पे बुलाया निवेदन लेने के लिए, और इसलिए हम यहाँ पर उनको निवेदन देने के लिए आए। डीन राठौड़ साहब को हमने ये भी गुजारिश की कि 10 तारीख तक अभी भी पगार नहीं हो रही है। ये आपके कोविड योद्धा जिनके लिए आपने थालियां बजाए, डायपर बदले, इन्होंने खाना खिलाए, कोविड योद्धा का प्रमाण पत्र दिए उनको, उनका 10 तारीख तक पगार नहीं हो रहा है। उनका हर महीने को 15,000 रुपये पगार होना चाहिए, ये मांग भी हमने किया है। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध कार्यकर्त्यांचा यावेळी पक्षात प्रवेश। सत्ताधारी व विरोधकांना मराठ्यांना आरक्षण द्यायचे तर मग अडचण काय, बाळा नांदगावकर यांचे प्रतिपादन। राहुल गांधी रावण नसून गरीब जनतेचे आहेत राम, काँग्रेसचे भाजपा विरोधात जोरदार निदर्शन। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबाद अपडेट्स UCN TV चॅनल।